हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करणार आहोत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन वर्ड, पोलन ग्रेन, पिस्टिल, कार्पेल. पोलन ग्रेन आणि कार्पेल यांच्यामध्ये घडणाऱ्या इंटरॅक्शनला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतात. इंटरॅक्शन ऑफ द पोलन ग्रेन विथ स्टिग्मा. Also, it is begins with pollination and ends with a fertilization. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कुठल्या स्टेपने स्टार्ट होते? पॉलिनेशन and ends with a fertilization. एंडिंग स्टेप कुठली आहे? फर्टिलायझेशन. पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. and what is fertilization? Fusion of a male gametes with female gamete. Then what is actual pollen pistil interaction? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हटल्यानंतर इव्हेंट्स, स्टेप बाय स्टेप घडणाऱ्या घटना ज्या पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन या प्रोसेस दरम्यान स्टेप बाय स्टेप घडून येतात. व्हॉट इज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन? ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ अ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ अ पोलन ट्यूब in the ovule are referred as pollen pistil interaction. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये कुठल्या इव्हेंट्स कन्सिडर केलेले आहेत? बिगिन्स फ्रॉम पॉलिनेशन फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ अ पोलन ग्रेन्स ऑन दी स्टिग्मा. सेकंड, अप टू पर्यंत या ठिकाणी इव्हेंट्स घडतात. अप टू फर्टिलायझेशन और एंड्स विथ fertilization. Pollen pistil interaction ends with fertilization, that is up to the entry of a pollen tube in the ovule. Pollen pistil interaction, first step pollination, and there is not guarantee the transfer of a right type of a pollen. Often wrong type also lands on the stigma. Always right type pollen grain तिथे ट्रान्सफर होतो का? तर नाही. रॉंग टाइप पोलन ग्रेन सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. व्हॉट इज राईट टाइप अँड रॉंग टाइप ऑफ अ पोलन ग्रेन? राईट टाइप पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा असेल, त्याच प्लांट स्पेसिसचा असेल तर त्याला राईट टाइप पोलन ग्रेन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कॉटन फ्लॉवर, कापसाच्या फुलावरती त्यामधीलच पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले तर तो राईट टाइपचा पोलन ग्रेन ठरतो. आणि जर कापसाच्या फुलावरती वांग्याच्या फुलाचे पोलन ग्रेन्स जर पडले तर तो पोलन ग्रेन रॉंग टाइप ठरतो. आणि आपण इथे स्टडी करत आहोत पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ अ राईट टाइप ऑफ पोलन. ऑफन रॉंग टाइप ऑल्सो लँड्स ऑन दी स्टिग्मा. रॉंग टाइप पोलन ग्रेन सुद्धा तिथे ट्रान्सफर होऊ शकतो. बट the pistil has ability to recognize and accept the right or compatible pollen of the same species. फर्स्ट स्टेप आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये घडून येते. आफ्टर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ऑन दी स्टिग्मा. पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडल्यानंतर पिस्टिल, दॅट इज कार्पेल, हॅज ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज. मीन्स कार्पेलमध्ये अशी क्षमता आहे की तो रॉंग टाईपचा आहे की राईट टाईप हे रिकॉग्नाइज करू शकते, रिकॉग्नाइज ओळखू शकते. अँड ॲक्सेप्ट द राईट ऑर कॉम्पॅटेबल पोलन ऑफ दी सेम स्पेसिस. ओनली कुठला पोलन ग्रेन ॲक्सेप्ट केला जातो तर राईट टाईप पोलन ग्रेन ॲक्सेप्टेड. राईट टाईप पोलन ग्रेन ॲक्सेप्ट केला जातो आणि रॉंग टाईप पोलन ग्रेन ते काय होते तर तो डिस्कार्ड केला जातो. स्टिल कार्पेल डिस्कार्डेड रॉंग टाईप पोलन ग्रेन. मीन्स कार्पेल मध्ये अशा प्रकारचे स्पेशल केमिकल्स, प्रोटीन तयार होतात की जे ओनली राईट टाईप पोलन ग्रेन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतात, तोच तिथे जर्मिनेट होऊ शकतो आणि रॉंग टाईपचा पोलन ग्रेन तिथून डिस्कार्ड मीन्स पूर्णपणे रिमूव्ह केला जातो, काढून टाकला जातो. इन दिस इंटरॅक्शन आफ्टर ॲक्सेप्ट राईट टाईप पोलन ग्रेन दी compatible pollen, that is right type pollen, absorbs water and nutrients from the surface of a stigma, germinate and produce pollen tube. Second event आहे, घटना आहे की
राईट टाईप पोलन ग्रेन, ज्याला आपण कॉम्पॅटेबल पोलन ग्रेन वर्ड यूज करतो, हा पोलन ग्रेन स्टिग्मा मधून वॉटर अँड न्यूट्रिएंट्स शोषून घेतो आणि हे जर्मिनेट होतो. पोलन ग्रेन जर्मिनेट मीन्स फॉर्मेशन ऑफ अ पोलन ट्यूब. देन पोलन ट्यूब ग्रोथ थ्रू दी स्टाईल. थर्ड स्टेप आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये, पोलन ट्यूब ग्रोज थ्रू दी स्टाईल. स्टायलर कॅनल मधून त्या ठिकाणी पोलन ट्यूब ची वाढ होते. दे आर ऑल्सो दी इम्पॉर्टंट रोल ऑफ अ स्पेसिफिक केमिकल्स और प्रोटीन्स. स्टायलर कॅनल मधून असे ठराविक प्रोटीन्स तिथे सिक्रेट होतात की जे पोलन ट्यूब ची वाढ होत असताना तिथून पोलन ट्यूबला स्टायलर कॅनल मधून मार्ग तयार करून देतात. त्यानंतर पोलन पिस्टल इंटरॅक्शन मधील इव्हेंट आहे दी पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू दी ओव्ह्यूल अँड रीच दी इम्ब्रियो सॅक. पोलन ट्यूब स्टायलर कॅनल मधून ग्रो होते आणि ती हे पर्यंत जाऊन पोहोचते, फायनली पुश थ्रू दी ओव्ह्यूल अँड रीच दी इम्ब्रियो सॅक. ओव्ह्यूल मधून आतमध्ये एंट्री करते आणि इम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री करते. नो दॅट इम्ब्रियो सॅक कन्सिस्ट डिफरंट पार्ट्स, अँटीपोडल सेल, सेकंडरी न्यूक्लियस, एग अँड सिनर्जिड्स. एग अँड सिनर्जिड्स हे जे एग ॲपॅरेटस आहे तिथून त्या ठिकाणी पोलन ट्यूब एंट्री करते. द टिप ऑफ अ पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड. हेंट घटना घडत असताना त्यामध्ये लास्ट स्टेप काय घडते, द टिप ऑफ अ पोलन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड. दोन्ही सिनर्जिड पैकी एका सिनर्जिड मधून पोलन ट्यूब टिप मीन्स टोकाचा भाग एंटर करतो अँड देन पोलन ट्यूब टिप बस्ट, म्हणजेच पोलन ट्यूब टिप एंडला बस्ट होते. ते ऑल्सो वर्ड यूज केला जातो रप्चर्ड. पोलन ट्यूब रप्चर अँड रिलीज दी कंटेंट. पोलन ट्यूब तिथे ते आणि त्यामधून त्या ठिकाणी कंटेंट म्हणजेच मेल गॅमेट इम्ब्रियो सॅक मध्ये रिलीज होतात. लास्ट इव्हेंट इन पोलन पिस्टल इंटरॅक्शन is the pollen tube is finally pushed through the ovule and reaches the embryo sac, and tip of the pollen tube enters in one of the synergids and then rupture to release the content. Here basic part लक्षात घ्यायचा आहे. All this pollen pistil interaction, it is determined by specific chemicals. Additional information आपण स्टडी करूया. Pollen grains can also be induced to germinate in a synthetic medium like sucrose and boric acid. Pollen grains germination process, that is pollen tube formation process, ही synthetic medium मध्ये सुद्धा घडू शकते. Synthetic medium, man-made medium, कृत्रिमरित्या सुद्धा त्या ठिकाणी pollen grain germination घडून येते. टू टाइप्सचे मीडियम आहेत, सुक्रोज अँड बोरिक ॲसिड. सुक्रोज इंड्यूस पोलन ग्रेन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. ऑल्सो बोरिक ॲसिड फॅसिलेट्स अँड ॲक्सलरेट पोलन जर्मिनेशन. सुक्रोज अँड बोरिक ॲसिड helps for the pollen grain germination, that is pollen tube formation in vitro. In vitro means artificial method. आपण टर्म स्टडी करणार आहोत आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. व्हॉट इज हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशन मीन्स टू डिफरंट थिंग्स कम्स टुगेदर अँड फॉर्म द न्यू डिफरंट फॉर्म. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन हे रिलेटेड आहे पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर द फर्टिलायझेशन. इन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन पोलन ग्रेन ट्रान्सफर बाय हँड मीन्स दोन वेगवेगळ्या प्लांट्स सेम स्पेसीसच्या असतील आणि त्यापासून न्यू व्हरायटी जर तयार करायची असेल तर डिझायर पोलन ग्रेन आर हँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर फर्टिलायझेशन. एका
वनस्पतीचे पोलन ग्रेन्स कलेक्ट केले जातात, तिला मेल प्लांट म्हणून कन्सिडर केले जाते आणि ते पोलन ग्रेन अदर प्लांट फ्लॉवरवरती ॲड केले जातात, जे प्लांट फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केले जातात. अशा पद्धतीने हँड पॉलिनेशन घडून आणले जाते, तेव्हा त्याला म्हणतात आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. दिस प्रोसेस includes 2 steps: emasculation, bagging. Emasculation means removal of a stamen before anthesis. Anther मॅच्युअर होण्या अगोदर, पोलन ग्रेन तयार होण्या अगोदरच मेल प्लांट जी कन्सिडर केली त्यामधील फ्लॉवर मधले स्टॅमेन्स रिमूव्ह केले जातात. देन बॅगिंग मीन्स आफ्टर इमॅस्क्युलेशन फ्लॉवर मधले स्टॅमेन्स रिमूव्ह केल्यानंतर ते फ्लॉवर वरती बॅग कव्हर केली जाते. हे जस्ट शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन दॅट इज क्रॉस पॉलिनेशन इज ऑल्सो पॉसिबल बाय हँड. is one of the major approaches used in crop improvement. Means नवीन जर क्रॉप व्हरायटी तयार करायच्या असतील, इम्प्रूव्ह करायच्या असतील तर त्यासाठी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन यूज केले जाते. स्टुडंट्स, त्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत.